Audio Jungle. Audio Jungle. चॅनल नमस्कार सर्वांना. आज आर्मी डेच्या निमित्ताने आपण सर्व एकत्र जमलेलो आहोत. मदनलाल धिंग्रा या ग्राउंडवरती आपण विविध स्पर्धांचं आयोजन केलं होतं. या ठिकाणी वीर मातांना, वीर पत्नींना आपण हळदी कुंकू देऊन त्यांचा अतिशय सन्मानपूर्वक असं, आदरपूर्वक असं हळदी कुंकू त्यांचं केलेलं आहे. आणि ज्या मुलांनी इथे स्पर्धांमध्ये भाग घेतला होता, मग वेगवेगळ्या प्रकारच्या कॉम्पिटिशन होत्या, काही ड्रिल्स होते, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या शाळांनी सहभाग घेतला होता. त्यांना खूप सारे बक्षिसही मिळाले, काही ट्रॉफी मिळाल्या, मेडल्स मिळाले. त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करते. आणि या ठिकाणी इनर व्हील क्लबतर्फे आम्हाला या विद्यार्थ्यांचा सन्मान करता आला, या वीर मातांचा सन्मान करता आला, यासाठी स्वतःला खूप सौभाग्यशाली समजते. आणि अजून एक गोष्ट मी या वीर मातांना, वीर पत्नींना आणि या आपल्या सर्व जवानांना, सर्व ऑफिसर्सना सांगू इच्छिते की ज्या घरातील मुलं मुली भारतीय सैन्यामध्ये काम करत आहेत, त्यांच्याप्रती म्हणजे त्यांच्या घरातल्यांच्यावरती काय वेळ प्रसंग येत असतील, ते घरच्या मुलांच्या आठवणीमध्ये कसे सण समारंभ साजरे करत असतील, किंवा त्यांच्या बलिदानाविषयी किंवा त्यांच्या त्यागाविषयी, त्यांच्या सेवेविषयी सर्वांना किती कृतज्ञता आहे, हे एका भारतीय ऑफिसरची माता म्हणून मी हे खूप चांगल्या प्रकारे समजू शकते. जेव्हा माझा मुलगा आता ऑपरेशन सिंदूरमध्ये काम करत होता, त्यावेळेला अतिशय म्हणजे रात्रीची झोपसुद्धा आम्हाला येत नव्हती किंवा कुठेही लक्ष लागत नव्हतं. तरीसुद्धा आपल्या भारतीय सैन्यावरती अतिशय विश्वास आहे सर्वांना. आणि आपले भारतीय सैन्य तिन्ही दल खूप छान काम करतात. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करते, त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देते. आणि आपल्या भारताची एकी, भारताचं स्वातंत्र्य, समता, बंधुता हे असंच चांगल्या प्रकारे अबाधित राहावं, हीच भारत मातेच्या चरणी प्रार्थना करते. थांबते. धन्यवाद. मॅडम, मला आणखी एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आज आपण भारतीय जवान यांना आपण आठवण घेतोय, पण ही आठवण करत असताना तुमचा मुलगाही जवानमध्ये आहे, मिलिटरीमध्ये आहे, तर त्या संदर्भामध्ये एखादा तुम्ही जे का ऑपरेशन सिंदूर तुम्ही सांगितलं, त्यामधला एखादा किस्सा तुम्हाला काय माहिती आहे का? नाही, जेव्हा ऑफिसर्स म्हणून आपली मुलं कामं करतात त्यावेळेला काही गोष्टी न सांगणं उचित ठरतं, कारण त्यांच्या सुरक्षेचा किंवा आपल्या काही गोपनीय गोष्टींचा इथे विनाकारणच काही गोष्टी चर्चेमध्ये येतात. त्यामुळं ह्या गोष्टी न बोललेल्याच बऱ्या. पण एवढंच सांगू इच्छिते की जेव्हा काही एखादं ऑपरेशन तिकडे चालू असतं, आपण निवांत झोपलेलो असतो, पण तिकडे भारतीय सैन्यावरती किंवा सर्व तिन्ही दलांची ऑफिसर्स असतील, जवान असतील, ते रात्रंदिवस आपल्यासाठी डोळ्यात तेल घालून काम करत असतात, कष्ट घेत असतात. वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम, ॲक्टिव्हिटी किंवा जे काही युद्धसदृश परिस्थिती निर्माण होते त्याला खूप चांगल्या प्रकारे हाताळतात. म्हणून आपण सामान्य माणसं इथे खूप चांगल्या प्रकारे राहू शकतो. ते नसतील तर आपला देशही नसेल, एवढं सांगू शकते. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.